गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मुदोली चेक नंबर 2 येथे आज गावातील नागरिकांनी काही लोकांना ग्रामपंचायतमध्ये जमा करून ठेवलेले आहेत. तरी काय समस्या आहे, काय सांगाल? आमचा प्रश्न हा भूमी अधिग्रहणाचा आहे आणि सहपालक मंत्र्यांनी आमच्या एका आंदोलनामध्ये 3 महिन्याची स्थगिती दिली होती. परंतु आज असं घडलं की आमच्या परिसरामध्ये ड्रोननं त्याचा सर्वे करून आलेले होते 3 व्यक्ती. तर ते 3 व्यक्ती कोण याच्याबद्दल लोकांमध्ये कुजबूज होती. मग काही लोकांनी त्यांना पकडून त्या ग्रामपंचायतमध्ये आणलं. त्याच्यानंतर संपूर्ण शेतकऱ्याचं असं म्हणणं पडलं की जोपर्यंत ही स्थगितीचा आदेश असताना यांनी ड्रोन सर्वे कसं काय केलं आणि जोपर्यंत आमच्यापर्यंत कलेक्टर साहेब येऊन याचा तोडगा काढणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही, अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो. आपली काय समस्या आहे? समस्या मी सांगितली आहे की 3 महिन्याची स्थगिती होती. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जमीन देणार नाही, कारण आमच्या या जमिनीवर आमचे लहान मुलं, आम्ही स्वतः, आमची पिढीजातची, आम्हाला दुसरा कुठलाही व्यवसाय येत नाही. आम्ही पिढीजात ते शेतीचंच काम करतो. आम्हाला दुसराही कुठलाही स्किल नसल्यामुळे आमचे पूर्वज पण त्या शेतीवर जगले आणि आम्ही पण त्या शेतीवर जगणार, आमचे नात्रपंत्र पण त्या शेतीवर जगणार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या सरकारनं MIDC परिसर घोषित केला आहे, आम्हाला MIDCला जमीन द्यायची नाही. आणि आज अशी परिस्थिती घडली की कोणीतरी सर्वे करत होते. सर्वे करत असल्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे आणि जोपर्यंत कलेक्टर साहेब इथं येऊन या सर्व जनतेशी बोलणार नाही, अशी सर्व समान लोकांची भावना आहे. आपण बघू शकता मुदोली चेक नंबर 2 चे ग्रामवासी होते. या ठिकाणी आज रात्रोचे 12 वाजलेले आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलनासारखं स्वरूप आलेलं आहे. या ठिकाणी चटई टाकून बसलेले आहेत. रात्रोचे 12:30 वाजलेले आहेत. लोकांचं एकच म्हणणं आहे, शेती देणार नाही, देणार नाही, देणार नाही. आमची शेती आम्हालाच राहू द्या. आमचे मुलं बाळं या शेतीच्या भरोशावर राहतील. आम्हाला कंपनी नकोय. गणेश शिंगाडे, साम TV, गडचिरोली, मुदोली चेक नंबर 2.